वेलकम टू अ न्यू ब्लॉग. मित्रांनो, गावाला चाललोय. ज्या गावाला चाललोय ना, मेन डेस्टिनेशन तिकडे मी 10 वर्षानंतर चाललोय ऑलमोस्ट. म्हणजे लास्ट टाइम मी शाळेत असताना गेलतो, फार लहानपणी 5वी 6वी 7वी त्यावेळेस. एक्साइटिंग होणार आहे माझ्यासाठी. आधीच सांगतोय, हा एक प्रकारचा ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे आपला. हे ब्लॉग एका एपिसोडमध्ये संपेल किंवा एक सिरीज तयार होईल यावरती, माहिती नाही. बघत राहावा. कुठं पण गेलो की तिकडनं आता अर्धा तास घड्याळ नाही आहे, तर मला टायमिंग माहिती आहे की काय होणार आहे. अर्धा तास राहिलं आहे. अर्धा तासाने आता आम्ही बससाठी निघणार आहे. आम्ही जाताना बसने जाणार आहे, मी, मम्मी आणि माझी बहीण. तर तिकडनं मग तिकडं जाऊन मग तिकडनं बाकीची फॅमिली, मग तिकडनं आम्ही सगळे एकत्र जाणार. बघत राहा. फायनल डेस्टिनेशन नाही सांगणार, सेकंड डेस्टिनेशन पण नाही सांगणार. म्हणजे त्याचे खूप मोठं शहर आहे. साऊथ इंडियामध्ये खूप मोठं शहर आहे. तर तिकडं आपलं सेकंड फायनल डेस्टिनेशन असेल आहे. तुम्ही गेस करा, कमेंटमध्ये सांगा. जर हा एका एपिसोडमध्ये असेल तर हा एकच ब्लॉग असेल, एकच व्हिडिओ असेल तर यामध्ये तुम्हाला पुढंच कळेल. सिरीज असेल तर तुम्हाला नंतर कळेल. चला, तर अर्धा तासाने भेटतो तुम्हाला. बाय बाय. तर आता आपण बसमध्ये आलो आहे. खरं तर आज खूप टायर्ड आहे. तुम्हाला असं वाटत असेल आत्ता ब्लॉग चालू झाला आहे, पण मी दिवसभर फिरत होतो, त्यामुळे मी येता जाता नाही, खरंच लय व्हायचं आपला. माझे डोळे नाही का, मी मुद्दाम असे उघडतोय, माझे डोळेच उघडत नाही आहे. चालू झाला आहे प्रवास. आता मी काय आज तर काय नाही करणार. तर मी डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळीच भेटतो, कारण की मला गाढ झोप आली आहे. खरंच खूप झोप आली. हेडफोन घेऊन आलो आहे. असं तुम्हाला माहिती आहे, ट्रॅव्हल करताना फर्स्ट रूल बसमध्ये पण हेडफोन लावायचं, गाणे लावायचं आणि झोपून जायचं. तर आता असं मी माझा प्रवास चालू करणार आहे. लेट्स गो बॉयज. The next day. गुड मॉर्निंग. काय काय काही नाही दाखवलं तुम्हाला, कारण की खूप थकलो होतो, दिवसभर फिरलो होतो, तुम्हाला सांगितलं होतं. आता आम्ही आलो सकाळ सकाळ 7 वाजता घरी. 7:30ला मांजर. आत्ता आज आपण आलोय माझ्या गावा हुबळीला. त्याला हुबली पण म्हणतात. आता त्याचं वर्डिंग आहे HUBBALLI. जसं आपलं पिंपरी चिंचवड आहे, तसं हे हुबळी धारवाड म्हणून शहर आहे, पण हे जरा मोठे त्या एरिया वाईज आहे आपल्या पिंपरी चिंचवडपेक्षा. तर इकडं आलो आहे. इकडं आज इकडे एक दिवस राहणार आहे आणि आज रात्रीच आपण इकडनं निघणार आहे. अजून आंघोळ पण नाही केलेले. दातच घासले, कॉफी चहा पिले मस्त. बघा, भांडे घासायला बसलेत. गावाकडे सकाळ सकाळ भांडे घासतात, आपल्या इकडं 2 दिवसात एकदा घासतात. आणि माझी मम्मी घासते पण कधी कधी कंटाळा करते. आंघोळ करतो. लय थकले बाई आज तर. हातपाय सगळे जसे जाम झालेत. आणि इकडं खरंच असं नाही का, आलो मी थोडा वेळ बसलो त्यावेळेस काही नाही वाटलं, पण जेव्हा असं घराच्या बाहेर आलो ना, एकदम असं फ्रेश काय म्हणतात ॲटमॉस्फिअर, हवा आहे इकडं, चांगलं वाटलेलं आहे. आपल्या पुण्यामध्ये सध्याला खूप घाण अवस्था आहे. पोल्युशन खूप जास्त इकडे नाही आहे, तेवढं पोल्युशन त्या मनाने. ठीक आहे, चला भेटू नंतर. Later that same evening. नमस्कार नमस्कार नमस्कार. से हाय, से हाय. तुम्हाला वाटत असेल अचानक ट्रेनमध्ये काय करते बघा ही पोरगी हसते आपल्यावरती. तर जाऊ द्या, तिच्याकडे दुर्लक्ष करू. ट्रेनमध्ये अचानक काय करतोय आपण. आज आहे आपला सेकंड डे. सकाळी तुम्हाला भेटलो होतो. तर आता आपण चाललोय फायनल डेस्टिनेशनला. फर्स्ट डेस्टिनेशन तुम्हाला सांगितलं होती, ते माझं गाव हुबळी. आता रात्रीचे वाजलेत किती, 12 वाजायला 12 वाजायला 10 मिनिट आहेत. मी झोपतो आता, मला वैताग आलाय घरच. इकडं मस्त प्लॅन होते माझे ब्लॉग काढायचे, पण आता मी इकडं अडकलोय ह्या लोकांमध्ये. माझा चेहरा बघू शकताय तुम्ही. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आत्ताचे आम्ही पोचलो आपला फायनल डेस्टिनेशनवरती. थोड्या वेळात सांगतो तुम्हाला कुठं पोचलोय. नमस्कार मित्रांनो. काय बोलू समजत नाही. बघा माझे डोळे बघा आधी. तुम्हाला कळत असेल की माझे डोळे किती लाल, काळे, पिवळे, निळे झालेत. ब्राऊनी, लाल पण नाही दिसत आहेत, ब्राऊन झालेत. 2 मिनटं पॉज घेऊ आपण. तुम्हाला वाटत असेल हा ब्लॉग चालू आहे, पण नाही. मी फायनल डेस्टिनेशनवरनं येऊन मला रिटर्न 2 दिवस झालेत. 2 दिवस का ब्लॉग नाही आला, का पुढं कंटिन्यूस नाही झाला? कारण की इकडं जसं पोचलो ना, मी खूप घाण आजारी पडलो. जातानीच आजारी पडलो. तुम्ही अख्खा ब्लॉग बघत असेल सुरुवातपासून, तर तुम्हाला माहिती असेल की थोडंच होतं. कंटिन्युअस प्रॉपर ब्लॉग नाही होते. का याचं कारण सांगतो. कारण की फर्स्ट डे निघायच्या आदल्या त्या दिवशी
मी खूप बाहेर फिरलो होतो, खूप म्हणजे खूप इकडं तिकडं शॉपिंग वगैरे केले नाही का, तर त्यामुळे एनर्जीच नाही राहिली आणि मी खूप आजारी पडलो, भयंकर आजारी पडलो मी. माझे सगळे प्लॅन चौपट झाले. मी असं नाही का, मी आता तुम्हाला सांगत नव्हतो, असं रिव्हील करत होतो की नाही काय काहीतरी माझ्या डोक्यात लय मोठं प्लॅन होतं, पण झालं ते देवालाच माहिती. माझी स्वप्न तर काय काय होती. हे ब्लॉग एका एपिसोडमध्ये संपेल किंवा एक सिरीज तयार होईल यावरती. सिरीजचा सोडा एपिसोड पण धड नाही झाला माझ्याकडे. जाऊ द्या, आता काय करता येणार नाही आपल्याला, पण हे जसं आहे तसंच ॲक्सेप्ट करावं लागेल मला. तर हां, तर आमचे फायनल डेस्टिनेशन होती बँगलोर. आता काय करायचं माहिती नाही, तर मी आता असंच बसून तुम्हाला एक प्रकारे हा स्टोरी टाईम आहे की मी काय काय केलं बँगलोरला जाऊन, कसं काय काय केलं. तर मी तुम्हाला भेटलो होतो लास्ट टाइम वाटतं स्टेशनवरती उतरल्यानंतर. ओके, स्टेशनवर उतरून आम्ही गेलो KR पुरम किंवा RK पुरम नावाच्या एक जागेवरती. तर आम्ही सगळे आवरलं आधी आणि माझं पोट असलं घाण बिघडलं होतं, अजून बिघडलं. मला 5 दिवस झाले आता, मला बँगलोरवरून येऊन 2 दिवस झाले, हा माझा दुसरा दिवस आहे. एवढं असं पचतच नाही जेवण, अशा हालत झाले. असं नाही का मी पडलोय, माझे डोळे बघा, मला खरंच एनर्जी नाही आता. पण मी कालच हा व्हिडिओ शूट करायचा होता मला, पण मी आज करतोय. आज पण मी त्या अवस्थेत नाही, पण मी म्हटलं भाई काय करून करायचं आहे, कारण की असं टाळता नाही येणार. तर हां, तर आम्ही आवरलं आणि काटेरम्मा देवी म्हणून एक मंदिर आहे, खूप फेमस आहे तिकडं. जर तुम्ही सलार मूवी बघितला असेल तर त्यामध्ये एक फाईट सीन आहे, काटेरम्मा फाईट सीन. त्या कोणत्या सीनमध्ये जी देवी आहेत ना, तर त्या देवीच्या मंदिरात गेलतो आम्ही. तर तिकडं जबराट होतं का ते मंदिर, खूपच म्हणजे फर्स्ट टाइम एवढं असं वेगळं असं नाही का एक, कारण की तिकडं असं एक लय मोठं झाड होतं, म्हणजे तुम्हाला दिसत असेल आता, खूप मोठं झाड होतं, म्हणजे 1, 2, 3, 4 गुंठ्यामध्ये होता तो. आता मला साईज पण नाही माहिती ते प्रॉपर, असं मी पूर्ण नाही फिरलो, पण ते अख्खं त्याच्यात जो असतो ना ट्रीचा लीफ सोडून ब्रांचेसला पण, आणि जो अख्खा हा असतो स्टॅम वगैरे, अख्खं त्याला नाही का नारळाला लाल कापडामध्ये बांधून बांधून सगळीकडे त्यांनी मन्नत मागितली होती लोकांनी. आणि असं भरलं होतं ना ते, असं लय खतरनाक दिसत होतं. त्याच्या पुढे गेलो तर तिकडे असे मोठे मोठे पिलर्स होते नाही का, त्याला लोकांनी लॉक्स बांधले होते आणि त्याला काय आपले मन्नत, धागा, चिठ्ठी वगैरे. मग पुढे परत एक मोठी मूर्ती होती देवाची. तर ते देवाची मूर्तीकडे गेलो आम्ही. तर तिकडं पण लोकांनी मन्नत असे मागतात ना लोक, म्हणजे मी बघितलं नाही, ठीक आहे कसं असतं ते, फर्स्ट टाइम बघितलं. लोक परत दारू सोडण्यासाठी दारूच्या पॅकेट नसतात का, गावाकडे पॅकेट भेटतात, बॉटल्स मोस्टली भेटत नाही, तर त्या पॅकेटला लाल धाग्याने बांधून त्या झाडाला बांधून ठेवलं होतं. आजार जाऊ दे म्हणून गोळ्यांच्या पॅकेट त्याला बांधलं होतं. असं बरंच काही होतं तिकडं, लोकांनी केलं होतं. दर्शन वगैरे घेतलं, नाही ठेव का हे पिवळा धागा हा जो आहे ना तिकडं बांधून घेतला मी, माझ्या मम्मीने बांधायला सांगितलं मला. आम्ही जेवलो आणि बॅग घेऊन तिकडनंच निघालो. वाजता आम्ही पोहोचलो हुबळीला. परत हुबळीवरून स्टेशनवरून आलो, पडलोच आहे. 2 दिवस झालेत मला. माझे घरचे गावाला पुण्याला निघून गेले. मी म्हटलं जावं तुम्ही, मी 1-2 दिवस रेस्ट करून येतो. तर मला एकच दुःख वाटतं नाही का, मी एवढी स्वप्न होऊन गेलो पण मला काहीच करता नाही आलं. एक ब्लॉग तरी नीट झाला असता ना, काही नसतं वाटलं. पण मला मी सिरीजचे स्वप्न बघतो, मग मला हे ऐकूनच असं वाटतं की भाई एक एपिसोड काढता नाही ते काय झालं, एक साधा नीट ब्लॉग काढता नाही काय झालं. तुम्ही समजून घ्या, तुम्हाला माहिती आहे आजारी आहे माणसाचा, हातपाय तुटला ना तरी पण त्याला एवढं त्रास नाही जेवढं सर्दी, ताप, डोकेदुखी, नाक गळतं म्हणजे सर्दीच एक प्रकारे सगळं झालं की. तर हां, पुण्याला जाताना फक्त तुम्ही आणि मी आहे, तर त्यावेळेस मी बिना रोकटोक तोवर मी नीट पण झालो असेल तर तेव्हा आपण एकदम खतरनाक ब्लॉग करत जाऊ. तर बघा, अजून मी इकडं 2 दिवस राहणार आहे. तर त्या 2 दिवसात काय काय होणार आहे का, मी डायरेक्ट तुम्हाला 6 तारखेला भेटणार आहे, ते तुम्हाला पुढं कळेल. पुढच्या दिवशी सकाळी मस्त तयार वगैरे होऊन बसमध्ये गेलो आम्ही एका गावाला. जरा लांब होतं ते, लक्ष्मेश्वर नावाचं गाव होतं ते. तर तिकडे आम्ही दर्शनासाठी गेलतो एका दर्गामध्ये. त्या दर्गाचं नाव होतं दूध नाना दर्गा म्हणून, खूप पॉवरफुल आहे ते तिकडे. तर त्यासाठी आम्ही तिकडे दर्शनासाठी गेलतो. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे आपला घर वापसीचा दिवस. ओके, आता वाजलेत संध्याकाळचे किती 6:15. आता मी बसलोय पुण्याच्या बसला, नाशिक फाट्याला ही बस पोचणार आहे आपल्याला सोडायला. कारण की मी पिंपरी आणि निगडीची बस पण पकडली आहे ना, शिफ्ट. नाही तर दरवेळेस स्वारगेटला पोचतो आणि तिकडनं मला 300-400 रुपये खर्च करून घरी जावं लागतं. आज यावेळेस 30-40 रुपयामध्ये काम होऊन जाईल. आतापर्यंत तुम्ही बघत आलेत
तुम्हाला माहिती आहे पोपट झाला आहे आपला सिरीजचा एपिसोड पण धड नाही. मला माहिती आहे खूप गडबड आहे, पण खरंच ही असं बोलता एक वर्स्ट ट्रिप होती अख्खी पूर्ण लाईफमध्ये. थकावट नाही, पण लय आजारी होतो, त्यामुळे काही करता नाही आलं. गडबड ही ती धावपळ, त्यामुळे थोडासा इश्यू झाला. पण पुढच्या वेळेस चांगली करणार आणि मोस्टली फॅमिलीसोबत नाहीच करणार मी. मित्रांसोबत जाऊ आपण, फुल राडा करू एकदा. ठीक आहे, चला पुढे भेटतो तुम्हाला, बघू काय होते आज. तर या ठिकाणी तुम्ही आपल्या पार्किंगला ओळखू शकता, आपण पोचलेलो आहे. आणि मी आताच सांगतोय, हा अख्ख्या चॅनलचा सर्वात वर्स्ट व्लॉग असणार आहे. ते मला बनवतानाच कळलं आहे. बस अजून नाही जमणार. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. बाय.